मनोज जरांगे आज पत्रकार परिषद घेत म्हणाले की आजची पत्रकार परिषद ही विद्यार्थ्यांसाठी आहे. मराठ्यांच्या माणसाने खबरदारी घ्यायची आहे. मराठा समाजाने लोकशाही पद्धतीने आंदोलन करावे किंवा सध्या करू नये. 20-21 तारखेनंतर ठासून आंदोलन करू. विद्यार्थ्यांच्या परीक्षा आहेत, त्यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण व्हायला नको. ते मोकळ्या मनाने हसत खेळत गेले पाहिजे. त्यांना कोणताही त्रास झाला नाही पाहिजे असे म्हणून जरांगे यांनी म्हटले आहे. 20 तारखेनंतर आंदोलनाचे ठरवू, तोपर्यंत थांबा. जरांगे पाटलांनी मराठा आंदोलकांना आवाहन केले आहे. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत कळंब येथील मराठा आंदोलकांनी आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे. आज दुपारी जरांगे पाटलांनी पत्रकार परिषद घेऊन आपले मराठ्याचे कुलदैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती 19 फेब्रुवारीला उत्साहात साजरी व्हावी. मराठ्यांनी रास्ता रोकोमध्ये किंवा उपोषणामध्ये कुठेही वेळ वाया न घालविता अगर उत्साहात काही अडथळा निर्माण होऊ नये आणि उद्या विद्यार्थ्याच्या स्कॉलरशिपच्या परीक्षा आहेत त्याच्यावर काही परिणाम होऊ नये यासाठी 21 तारखेपर्यंत या आंदोलनाला स्थगिती दिलेली आहे. त्याच्यामुळं आम्ही सुद्धा त्यांच्या निर्णयाला मान देऊन आज 21 तारखेपर्यंत हे आंदोलन स्थगित करत आहोत. आरक्षण तर मराठा समाज घेणारच आहे. आरक्षण त्यांच्या हक्काचं आहे. आरक्षण काय कुणाचं सोडून द्यायचा विषय नाही. फक्त हा विषय 3 दिवसासाठी स्थगितीचा आहे. त्याच्यानंतर जरांगे पाटील म्हणतील त्याच्यात आणखीन आमचा तालुका सक्रिय आहे. मनोजदादा जरांगे पाटलांनी जे उपोषण चालू केलं होतं, जो लढा उभा केलता, तो गाव पातळीवर रास्ता रोको असेल, आमरण उपोषण असेल, चक्का जाम आंदोलन असेल, या पद्धतीनं प्रत्येक ठिकाणी चालू होतं. त्याच धर्तीवर कळंब येथे गेली 2 दिवस झालं चक्का जाम आंदोलन व ठिय्या आंदोलन छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे चालू होतं. परंतु मनोजदादा जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव हा संबंध जगाचा एक सण आहे. तो सण आनंदात सर्वांनी साजरा करावा व येणाऱ्या काळामध्ये ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा आहेत त्या परीक्षाला आंदोलकांनी कोणतीही अडचण न करता आपलं आंदोलन चालू ठेवण्याचा जो इशारा जरांगे पाटलांनी दिला, त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील येईल त्या 21 तारखेपासून आमचं आंदोलन चालू राहील.